क्रांतिकारी जय भीम मित्रांनो, जय भीमा कोरेगाव. भीमा कोरेगावचे युद्ध कोणामुळे व का घडले हा पूर्ण इतिहास आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कोणावर किती अन्याय झाले, कोणावर किती अन्याय अत्याचार झाले, कोणत्या महिलांवर किती अन्याय अत्याचार झाले, दलितांवर किती अन्याय अत्याचार झाले, बहुजनांवर किती अन्याय अत्याचार झाले. हे भीमा कोरेगाव युद्ध घडायचं कारण काय होतं, तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया आणि पूर्ण इतिहास जाणून घेऊया. चला. 1 जानेवारी 1818 रोजी दिवसाची सुरुवात झाल्या लढाईला देखील सुरुवात झाली. 500 महार, 300 इंग्रज सैनिक म्हणजे 800 जण आणि 28,000 पेशवे यांच्या मधोमध लढाईला सुरुवात झाली. हे युद्ध होण्याचं कारण मित्रांनो, जे पेशवे होते, जो बाजीराव पेशवा दुसरा, तो बहुजनांना दलित म्हणले जायचे पहिल्या काळात, त्यांना असा त्रास देत होते, असा भयानक त्रास देत होते, खूप म्हणजे खूप त्रास देत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एवढा अन्याय अत्याचार, त्यांच्या काळात अजिबात अन्याय अत्याचार झाला नव्हता. त्यांचं राज्य होतं, सगळ्यांना पकडून चालायचं, सगळे जाती धर्म एकत्र. 18 पकड जाती असं म्हणतात ना आपण, तर 18 पकड जाती ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये होत्या. फक्त 18 पकड जातीच नव्हे तर मुस्लिम देखील त्यांच्या राज्यामध्ये होते, त्यांचे वकील देखील होते, सैनिक देखील होते, सगळे होते. आणि राहिला प्रश्न औरंगजेबच्या सैनिकांचा. औरंगजेबाच्या सैनिकांमध्ये देखील मुस्लिम हिंदू जे सैनिक असायचे ते देखील होते, राजपूत सैनिक होते औरंगजेबच्या सैनिकमध्ये. औरंगजेबने छत्रपती शिवाजी महाराजांना हरवण्यासाठी कोणाला पाठवलं होतं? जयसिंग राजाला पाठवलं होतं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ समाप्त झाला, या काळाला कोणी समाप्त केलं? जो बाजीराव पेशवा असतो दुसरा, त्यांनी हा नष्ट केला काळ. छत्रपती शिवाजी महाराज वारले, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. मग स्वराज्य हे राहिलंच नाही. स्वराज्याला डी एंड लागला. स्वराज्याला डी एंड लागल्यानंतर सुरू झाली पेशवाई. पहिला बाजीराव तर झाला होता, पण हा दुसरा बाजीराव सुरू झाला. फक्त 500 महार सैनिक होते. किती? 500 महार सैनिक आणि 300 इंग्रजांचे सैनिक. आणि सगळा पुरवठा पुरवणारे हे इंग्रजच होते. महाराज सैनिकांना आणि त्यांच्या सैनिकांना हत्यार वगैरे, तलवार वगैरे, घोडे वगैरे सगळे पुरवणारे इंग्रज होते. हे सगळं पुरवल्यानंतर पेशव्यांचे सैनिक होते किती? 28,000 सैनिक. 800 विरुद्ध 28,000. तो अंदाजा लावा मित्रांनो, एकाने किती कापले असतील. समजा 500 महार पकडले तर ते समजून जायचं की एकाने 56 कापलेत. आता 300 ॲड झाले का?